हॅलो 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 सर्वप्रथम कडोली मराठी साहित्य संमेलनासाठी मी माझ्या वतीनं मी समस्त प्रबोधनाच्या चळवळीच्या वतीनं आपल्या सर्वांना मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो। व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणं शक्य होणार नाही। सर्वप्रथम या व्याख्यानासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे, पण हे उभा राहण्याचा योग ज्यांच्यामुळे जुळून आला ते माझे मित्र आणि या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष नितीन सावंत सर, आणि त्यांनी सुचवलेल्या नावाला तुम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं आणि मला इथपर्यंत बोलवलं, त्याबद्दल खरोखर मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। की 39 वर्षाची परंपरा लाभलेल्या साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरती जावं ही पहिली गोष्ट एका साहित्यिकासाठी, वक्त्यासाठी, विचारवंतासाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट असते आणि ती संधी आज तुम्ही आम्हाला दिली। दुसरी गोष्ट, ज्या दिवशी पहिला फोन आला आणि निसर्ग सरांशी पहिला संवाद झाला त्या दिवसापासून ते आता इथे येईपर्यंत आणि आल्याच्या नंतर तुमच्याकडनं जे प्रेम मिळालंय ते खरंच अफलातून आहे, ते खरंच मनाला भावलेलं आहे। म्हणजे काल निघाल्यापासून 2-3 तासाला फोन येतो, सर कुठपर्यंत आहे, व्यवस्थित आहे ना, रस्ता खराब आहे, खूप डायव्हर्जन झालेत, काम चालू आहे, हळू या, उशीर झाला तर हरकत नाही। म्हणजे इतकं आपुलकी, इतकं प्रेम, आणि ते आल्याच्या नंतर इथला प्रत्येक व्यक्ती ज्या आदराने, ज्या सन्मानानं, आणि आम्ही ही सगळी मंडळी ज्यावेळेस समोर बसलेली, ही आमचं जेवढं सामाजिक क्षेत्रात काम आहे किंवा जेवढं आमचं वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वयाची माणसं, आणि ही सगळी यांनी हे सगळा मुहूर्तमेढ रोवली आहे। कारण की ह्या सगळ्या माणसांनी हे काम 40 वर्षापूर्वी सुरू केलं, म्हणून आज आम्ही इथे येऊ शकलो। आणि अशा या सगळ्या सन्माननीय व्यक्तिमत्वांकडून जो एक आदर, जो सन्मान, जे प्रेम, असं वाटतच नव्हतं की आम्ही तिथून निघताना असं होतं की कर्नाटकला चाललोय, पण इथे आल्यावर कर्नाटक आणि बेळगाव वेगळं नाहीच आहे, कर्नाटक मध्ये आल्यासारखं काही वाटलंच नाही। हे इतकं आपलेपणा, इतकं प्रेम, इतका जिव्हाळा, हे खूप मनाला भावलं। खरोखर मी आपला आयुष्यभर ऋणी राहील। आणि एक गौरवाची गोष्ट, सन्माननीय तुकाराम पाटलांपासून सुरुवात झाली, त्यांची संकल्पना एका छोट्याशा खोलीतून इथून सुरुवात झालेली। नियतीला काही गोष्टी मान्य नव्हत्या, त्या आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा विचार, त्यांनी जी मांडलेली संकल्पना आणि त्यांच्या ज्या साथीदारांनी गेली 39 वर्ष ते स्वप्न सत्यात उतरवून जिवंत ठेवलंय, आणि आता ते 50कडे चाललंय, ते 100कडे नक्की जाईल याची मला खात्री आहे। कारण भाषावार प्रांतरचनेमध्ये बेळगाव हा कर्नाटकचा भाग झाला असेल नंतर, पण या कर्नाटकमध्ये राहून सुद्धा तुम्ही मराठीच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि या मराठी वाढावी, मराठीचं संवर्धन व्हावं म्हणून जे काही करताय ना, ते खूपच
गौरवास्पद आहे, अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे. आणि तुमच्या त्या सगळ्या अथक परिश्रमांसाठी, त्या कष्टासाठी आणि 39 वर्ष हे शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावरती घेऊन पेलल्याबद्दल तुम्हा सगळ्यांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट आपण करूयात. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये साहित्य संमेलन होतं, सगळेच मराठी भाषिक आहोत, पण कर्नाटकच्या मातीमध्ये आणि 39 वर्षाची परंपरा आणि त्याच्यात ही सगळी माधवीताईंपासून सुरुवात झालेली आणि आज आमच्या पाटील सरांपर्यंत आलेली परंपरा, की एवढी दिग्गज माणसं इथं येणं आणि ग्रामीण भागामध्ये हे सगळं उभं करणं, हे सकाळी सरांना येताना बोललो सर हे सोपं नाही आहे. म्हणजे एखादा भावनिक कार्यक्रम खूप वेगळा असतो, पण साहित्य संमेलनासारखी गोष्ट आणि 40 वर्षाकडे जाते, 50कडे नक्कीच आता जाईल. आणि ते वर्ष सगळ्यात महाराष्ट्रासाठी आणि या कर्नाटकसाठी सुद्धा गौरवाचं असेल, हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण की भाषा ही आमच्या देशातला सगळ्यात महत्वाचं एक माध्यम आहे, फक्त ती आमची अडचण नाही आहे. भाषा कुठली असेल, आम्ही भारतीय आहोत ही सगळ्यात आमची भावना आहे. आणि त्यामुळे समस्त कर्नाटक वासियांसाठी सुद्धा ही अभिमानाची गोष्ट असेल की आमच्या कर्नाटकमध्ये सुद्धा मराठीचं संवर्धन होतं. कारण की भाषेकर आम्ही स्पर्धक म्हणून बघत नाही, तर आम्ही आमची एक बहीण, आमची एक जशा सख्या बहिणी आहेत तसं म्हणून बघतो. ही भावना यातून वृद्धिंगत होत जाईल, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि भाषा ही माणसं तोडायचं नाही, तर माणसं जोडायचं कारण ठरली पाहिजे. आणि तो वारसा आपण इथे जपताय, त्याबद्दल खरोखर खूप अभिमान आहे, गौरव आहे. दुसरी गोष्ट, या संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय दिनेश पाटील सर आपल्याबद्दल ऐकलं होतं आणि जी उणीव चळवळीमध्ये आहे ती आज आपण प्रकर्षाने इथे बोलून दाखवली, ती खरंच खूप मोठी आहे. कारण की सयाजीरावांचा कार्य आपलं खूप मोठं योगदान आहे. आपण खूप आयुष्य त्याच्यासाठी आज देत आहे आणि खरोखर ते आज प्रत्येक तुमच्या शब्दात जाणवत होतं. खरोखर हे कार्य महाराष्ट्रातच नाही तर जगभर गेलं पाहिजे आणि जगाला सयाजीराव कळले पाहिजे. त्या दृष्टीने आपण सगळे मिळून पुढच्या काळात काही करता येईल का, त्या पद्धतीचा आपण प्रयत्न करण्याचा या ठिकाणी संकल्प करणं गरजेचं आहे. हेही मी माझ्या वतीने एक छोटा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून एक मत व्यक्त करतो. आणि माझं जर त्या चळवळीत काही योगदान मला देणं शक्य झालं तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल सर. एवढाही शब्द या ठिकाणी त्या कार्यासाठी, कारण हे माझं ह्याच्या म्हणून नाही सांगत आहे, कारण हे माझं कर्तव्य आहे. आमच्या बापदाद्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आला पाहिजे, त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. खरोखर अतिशय तशी बघितलं तर जेवणाची वेळ आहे आणि त्याच वेळेस सुरुवात करतोय. पण मला तुमच्या रसिकतेबद्दल माहिती आहे, कारण की 39 वर्ष तुम्ही इतके रसिक आहात म्हणून हे सगळं टिकलं आहे. आणि इथल्या खऱ्या श्रोत्यांसाठी आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण सुरुवात करूया. या संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष दिनेशजी पाटील सर, या संमेलनामध्ये पुढच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी समृद्धी पाटील, वैभवजी मोरे स्वप्नीलजी चौधरी सर, प्रशांतजी केंदळे सर आणि गुंजन पाटील सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचंही काव्य संमेलन होणार आहे. तसंच या इथे जे नवोदित कथाकथन आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण इथून आमचा पुढची पिढी तयार होणार आहे. त्यांचाही नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्या म्हणजे समृद्धी पाटील, वैभवी मोरे आणि कुशलजी गोरल, या तीन सगळ्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या या मराठी साहित्य संमेलनाच्या हे जे काही सगळं तुम्ही कारभार चालवताय, त्या कारभाराचे सध्याचे अध्यक्ष सन्माननीय अरुण पाटीलजी, त्यांची सगळी टीम, खरोखर तुम्ही सगळ्यांचे मी एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. नेसरकर सर, तुमच्याकडे सकाळ आल्यापासून मी जे बघतोय, जे तुकाराम पाटील सरांविषयी बोलत असताना त्यांच्या भावना सर मला त्या तुमच्या डोळ्यात दिसत होत्या. एक त्यांचं वय सांगितल्याच्या नंतर मला धक्का बसला सर, की या वयामध्ये तुम्ही ज्या तडफेने काम करताय आणि सकाळी 8-8:15 वाजता कॉल, सर उठलात का आणि मी तुम्हाला घ्यायला येतोय. मला माहित नव्हतं तुमचं वय काय, आणि ज्यावेळेस तुम्ही दिसलात त्यावेळेस खरंच ते असं भारावून गेल्यासारखं झालं की या वयात ही माणसं काम करू शकतात, आम्ही तसं काहीच करत नाही असं वाटायला लागलं. खरोखर सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे या कार्यामध्ये. गेल्या 40 वर्षात ज्यांचं कुणाचं सगळ्यांचं योगदान लाभलं असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्यांचे आपण आभार मानूयात आणि पुढच्या सत्राकडे वळूयात. करायची सुरुवात आता शांततेत नको आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे. एकदा ती किलकारी जी सह्याद्रीच्या दऱ्याकपारात घुमली होती, ती इथून सुरुवात करूया. सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे, हात वरती.
आता माझ्या ताब्यात रामदेव बाबांना सांगितलं की ती पटकन करता सांस को अंदर लो सांस को बाहेर सोड. इथे तुमचाच माणूस आहे, फक्त 1 तासासाठी पुढे आलाय, पुन्हा तुमच्यातच आहे. सर महाराष्ट्रात जे चित्र आहे ना तेच पुन्हा इकडे दिसलं, कारण की आम्ही हात वर करायला सांगितलं की आमची बोटं सुट्टी असतात. आमचा समाजही असा सुट्टा सुट्टा विखुरला गेलाय, कुणी येतं आम्हाला तोडून टाकतो. चल तू या जातीचा आहेस, या धर्माचा आहेस, ही भाषा बोलणार आहेस, या प्रांताचा आहेस, पण येणाऱ्या काळात आम्हाला ही एकीची वज्रमूठ आवळावी लागेल. आणि आता जर कुणी आमच्यात विष पेरायला आला तर सांगायचं ही एकीची वज्रमूठ आवळली आहे बाळा, ओळखून दाखव यातला कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या पंथाचा आहे, कोण कुठली भाषा बोलणार आहे. आणि ही एकीची वज्रमूठ आता इथे दिसली पाहिजे. मूठ आवळली की अंगात ताकद येते, 10 हत्तीचं बळ येतं आमच्या अंगात. अगोदर असं केलं तर नॉर्मल वाटत होतं, असं केलं वाटतं कोणाला तरी मारायला चाललं. ही ताकद त्या एकीत आहे. आणि दुसरा आमचा आवाज किती मोठा आहे माहितीये, सह्याद्री दारांना निघायचा हर हर महादेव बोलताना. आता ती किलकारी मला इथं ऐकायची. मी जय जिजाऊ म्हणेल, तुम्ही जय शिवराय बोलायचं. तयार? आणि दुसरी गोष्ट, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हाताचा झटका म्हणजे कृती आणि बोलणं म्हणजे उक्ती. दोन्ही एकदा झालं तर क्रांती आहे. नसता बोलतोय ते करत नाही, करतोय ते बोलत नाही, अशी अवस्था समाजाची आहे. म्हणून हे दोन्ही तिथं पण एकी. हात टाकले तलवारी आम्ही खाली. चला चला, सकाळी 5लाच रामदेव बाबा तुम्हाला आवडतो. तिथं वाटलं ते असं 2 तास म्हटलं तरी पकडाल. तयार? आणि आवाज नसता जर कमी आला ना मी असं हे करणार, इकडचा कोपरा तिकडचा कोपरा, पूर्ण व्याख्यान त्याच्या होतं, कारण तो आवाज महत्वाचा आहे जास्त. ही आमची एकीची ताकद आहे. जय जिजाऊ. आवाज इतका बारीक नाहीये, तो इकडे कर्नाटक बंगलोर पर्यंत पण जाऊ द्या, तिकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबई पर्यंत दिल्ली पर्यंत सुद्धा जाऊ द्या, आवाज तसा पाहिजे. तयार? चला. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आता चेहरे पण खुलले, आता आपल्या माणसात आल्यासारखं वाटतं. असे बसले होते, देश चालवायचं टेन्शन तुमच्याकडे. शेट चालवतात कसं चालवायचं, त्याच्यामुळे तिकडे आता बरं वाटलं तर अँक्युपंक्चर थेरपी करा, तुमच्याच फायद्याची. कारण ब्रिटिशन कॅन्सरचे आता वाढले, तेवढा फायदा जरी झाला तरी खूप झाला. तयार? या महाराष्ट्राच्या मातीत आमचा जन्म झाला, या भारताच्या भूमीमध्ये आमचा जन्म झाला. या गोष्टीचा या महाराष्ट्राच्या या भारताच्या भूमीतल्या प्रत्येक माणसाला नुसता गर्वच नाही तर अभिमान वाटतो की मी या भारत भूमीत जन्माला आलो. का गर्व वाटावा? जमिनीचा एक तुकडा म्हणून कदाचित एखाद्या प्रदेशाला काही किंमत नसेल, पण एखादा प्रदेश महान आहे हे कशावरती ठरतं? तर त्या प्रदेशात कोणती माणसं जन्माला होऊन गेली आणि त्या माणसानं जगाला काय दिलं यावरती ठरतं तो प्रदेश किती महान आहे. आणि मग माझा देश किती महान आहे हे बघत असताना मला कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत या देशाचा भूभाग किती मोठा आहे हे नुसतं पाहून चालत नाही, तर मला या देशातल्या माणसांचा इतिहास बघावा लागतो आणि त्यासाठी इतिहासाची पानं चाळावी लागतात. आणि मग ज्यावेळेस मी इतिहासाची पानं चालतो त्यावेळेस येतो या देशाचा गौरवशाली इतिहास. प्रत्येकाचा ऊर भरून यावा, प्रत्येकाची छाती अभिमानानं फुलावी. मग काय इतिहास, काय वारसा, कोणतं कर्तृत्व, कसलं नेतृत्व या मातीनं बघितलंय. मग इतिहासाच्या पानापानावरचं एक नाव आमच्या समोर घ्यावं आणि आमची छाती इंचा इंचाने फुगत जावी, इतका गौरवशाली इतिहास. अंगावरती भगवं वस्त्र परिधान करून जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध या मातीतले. आम्हा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामकऱ्यांचा राजा माझा बळीराजा या मातीतला. या मातीत शेतकऱ्यांचं राज्य उभं करायचं आहे, या मातीत कष्टकऱ्यांचं राज्य उभं करायचं आहे, आया बहिणींची अब्रू सुरक्षित करायची आहे. त्यासाठी या मातीत रयतेच्या राज्याची पहिली संकल्पना मांडणाऱ्या स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसल्यांचा महाराष्ट्र हा आमचा इतिहास आहे, ही आमची परंपरा आहे. आणि हे राज्य सत्यात उतरवण्यासाठी ज्या माऊलीनं या महाराष्ट्राला, देशाला, जगाला 2-2 छत्रपती घडवून दिले, त्या राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा आमचा वारसा आहे.
ही आमची परंपरा आहे. वडिलांनी संकल्पिलेलं राज्य, आईने संकल्पिलेलं राज्य सत्यात उतरवण्यासाठी सह्याद्रीच्या दर्याकपरातल्या 18 पगड जातीच्या सर्व बहुजनवादी मावळ्याला एकत्र करून ज्या माणसानं या मातीत शेतकरी कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य उभं केलं, ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजे भोसल्यांचा महाराष्ट्र, आमचा वारसा. वडिलांनी उभं केलेलं राज्य स्वतःच्या खांद्यावरती घेऊन एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन ज्या माणसानं वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिला, त्या साहित्य सम्राट बुधभूषणकार शाक्तवीर छत्रपती संभाजीराजे भोसल्यांचा महाराष्ट्र आहे, हा आमचा इतिहास आहे. 28 वर्ष हातात तलवार घेऊन ज्या मौलीने राज्यकारभार कसा करावा हे जगाला दाखवून दिलं, त्या लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकरांची भूमी आहे. आज इथे माझ्या माऊल्या सन्मानानं बसल्यात, विचारपीठावरती पण होत्या, समोर पण होत्या. या विचारपीठाचं उद्घाटन सुद्धा माझ्या माऊल्यांनी केलं. पण इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक भगिनीला मला विचारायचं आहे, हा अधिकार तुम्हाला होता? तुम्ही घराच्या बाहेर येऊ शकत होता 150 वर्षापूर्वी या देशामध्ये? काय सांगत होती इथली व्यवस्था? तर इथली व्यवस्था सांगत होती स्त्रियांनी फक्त घरात राहावं, लेकरांना जन्म द्यावा, चुलीवरती भाकऱ्या थापाव्यात आणि पुरुषांची मर्जी राखावी. इतकं जगणं इथल्या मनवादी व्यवस्थेनं केलं होतं. आणि यातून जर स्त्रियाला बाहेर काढायचं असेल, या देशाला जर सगळ्यात मोठं पुढे घेऊन जायचं असेल, तर या 50% स्त्रिया घराच्या आत राहून चालणार नाही. ज्या महापुरुषांनी ओळखलं आणि त्यांनी ठरवलं की या स्त्रियांना जर मला पुढे आणायचं असेल तर त्यांना शिक्षण चालू करावं लागेल, म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या आणि तुमच्या उद्धाराचं पहिलं कार्य करणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महाराष्ट्र आहे. आणि त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या, तुमच्यासाठी अंगावर दगड गोटे झेलून अतिशय ऐशोआरामाचं असणारं सासऱ्याचं वैभव सोडून नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन लढायला रस्त्यावरती आलेल्या सावित्रीबाई फुल्यांची भूमी आहे, हा आमचा वारसा आहे. ही इतिहासातली आमची परंपरा आहे. गवताच्या काडीला महत्व नसतं, गवताच्या पेंडीला महत्व असतं, हे सांगणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र. आणि भारतातल्या वाचनालय ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे जग पाहतं, त्या लोकराजा सयाजीराव गायकवाडांचा महाराष्ट्र, हाही आमचाच वारसा. ही परंपरा आहे. याच परंपरेत पुढे एक महापुरुष जन्माला आले. पण इथली व्यवस्था कशी होती माहिती आहे? एका बाजूला वैभवशाली इतिहास जरूर आहे, पण दुसऱ्या बाजूला तितकाच विकृत इतिहास आहे. आम्ही जिवंत माणसाला लाथा घालायचो आणि दगडावरती माथा टेकायचो. आम्ही माणसाला शिवलो की अपवित्र व्हायचो. आणि या विचारात एक समाज गावकुसाच्या बाहेर ढकलला होता. आणि त्याच गावकुसाच्या बाहेरच्या समाजात एक महापुरुष जन्माला येतो आणि नुसता जन्माला नाही येत, तर गावकुसाच्या बाहेरच्या माणसाला सन्मानानं गावाच्या आत आणतो. आणि आज इथे जी मी बोलतोय, तुम्ही जे ऐकताय, हे सगळं आम्हाला ज्याच्यामुळे मिळालं आणि ज्याच्यामुळे या देशात आम्ही आमचे हक्क न्याय मागू शकलो, त्या भारतीय संविधानाच्या शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा आमचा वारसा आहे, ही आमची परंपरा आहे. आणि साहित्य काय करू शकतं? ज्यांच्या साहित्यामध्ये तुझ्या डोळ्यात चंद्र सूर्य तारे दिसतात ग, असं साहित्य नव्हतं ज्यांचं साहित्यात लिहिलं होतं, पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती तुमच्यासारख्या कष्टकरी कामकरी रयतेच्या तळहातावर बसलेली आहे. हा विज्ञानवादी विचार देणाऱ्या आणि रशियाच्या मातीत जाऊन माझ्या शिवछत्रपतींचं चरित्र त्या काळात पोहोचवणाऱ्या लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र आहे. ही सगळी आमची विचारांची परंपरा आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी 33 कोटी देवाची फलटण बाद होते, हे सांगणाऱ्या प्रबोधनकार ठाकरेंचा महाराष्ट्र आहे, हे आम्ही लक्षात घेतलं. हा इतिहास या मातीनं बघितला, ही माणसं या मातीनं बघितली, हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. हा इतिहास थांबतो का? नाही. महाराष्ट्र हा टाळकऱ्यांचा आहे, महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा आहे. कपाळाला अष्टगंध लावावा, गळ्यात तुळशीची माळ घालावी आणि पंढरीच्या दिशेने जाताना नामदेव तुकोबांचा जयघोष करावा, ही आमच्या बापजात्यांची हजारो वर्षांची परंपरा. आणि मग काय परंपरा आहे? नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी म्हणणाऱ्या संत नामदेवांची भूमी, जगाला विश्वात्मकेचा संदेश मागणाऱ्या आणि या विश्वकल्याणाची संकल्पना मांडणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या संत सावतांची भूमी. संत रविदास, संत रोहिदास, संत गोरोबा काका, संत नरहरी काका याच मातीला बघितले. संत चोखोबा याच मातीनं बघितले. हे आमचा गौरवशाली इतिहास, ही आमची संतांची परंपरा. संत कानोपात्रा याच मातीतल्या, संत बहिणाबाई याच मातीनं बघितल्या. ही एक गौरवशाली संत परंपरा या महाराष्ट्रात गेल्या 1000 वर्षात निर्माण झाली. आणि यांनी आम्हाला माणसाशी माणसासारखं कसं जगावं हे शिकवलं. तिथल्या चुकीच्या पद्धतींवरती प्रहार करणं, इथल्या वाईट गोष्टींचा, अनिष्ट गोष्टींचा धिक्कार करणं आणि माणसाला माणसाच्या जवळ आणण्याची परंपरा म्हणजे आमची वारकऱ्यांची परंपरा आहे. वारकरी वारकरी म्हणजे काय तर फक्त कपाळाला अष्टगंध लावला, गळ्यात तुळशीची माळ घातली आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एवढं म्हटलं की वारकरी नाही होत. तर वारकरी शब्दात नामदेवांनी व्याख्या दिली आहे, जिथं चुकतं तिथं वार करतो तो वारकरी, अन्यायाच्या विरोधात बोलतो तो वारकरी, अत्याचाराच्या विरोधात बोलतो तो वारकरी, स्त्रियांचा सन्मान करतो तो वारकरी, जातीवाद पाळत नाही तो वारकरी, धर्मवाद पाळत नाही तो वारकरी. आणि वारकरी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना घेऊन तयार झालाय. त्यामुळे आमच्या चोखोबालाही तिथं ते स्थान आहे, आमच्या नामदेवालाही ते स्थान आहे, आमच्या तुकोबांनाही ते स्थान आहे. एवढी महान परंपरा या महाराष्ट्राच्या आणि जगातली या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे. या संत परंपरेत पुढे एक संत जन्माला आले, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत विश्वाचे की. हा शिवाजी महाराजांना आशीर्वाद देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु, जगतवंदनीय जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे. हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि परंपरा इथेच थांबत नाही, तर भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, चिमुकल्यांना शिक्षण द्या, अनाथांचं नाथ व्हा, गोरगरिबांना मदत करा, आडलेल्या नडलेल्यांना साथ द्या. आणि दगडाच्या मूर्तीत देव नसून तो तुमच्यासारख्या जिवंत हाडामासाच्या माणसात देव आहे. तो देव शोधा हे सांगणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे बाबांचा हा देश आहे. आणि एवढंच नाही, ही परंपरा पुढे जाते आणि पुढे जाऊन काय सांगते माहितीये, इकडं तिकडं कशाला फिरतं, तुझं गावच करणार तीर्थ, गावाला तीर्थ करा. ही भूमिका मांडणाऱ्या आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून गावं उभी करणाऱ्या आणि माणसांना जोडणाऱ्या ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा देश आहे, हा गौरवशाली इतिहास आहे. आणि या परंपरेतलं एक नाव मी पुढे घेणार आहे, आणि सगळे नामोल्लेख शक्य नाही. आपल्याकडे कावळ्याचा उत्सव असतो पटकन बोला, आणि आम्हाला वेळेची मर्यादा आहे. समोरच घड्याळ लावली आहे, पहिला कार्यक्रम आहे की पुढे घड्याळ आहे. तसं आम्ही आमची घड्याळ अशी करून ठेवतो, पुढे घड्याळच नसते. आपल्याकडे कावळा फेस्टिवल होतो का? बैल फेस्टिवल असतो, बैल पोळा आपल्या शेतकऱ्यांचा सण, तसाच कावळा फेस्टिवल असतो. अहो आम्ही असे दारात जर अंगणात जर ती ज्वारी बाजरी गहू तांदूळ काय वाळत टाकायचे, 4 कावळे जर त्याच्यावर येऊन बसले ना, 364 दिवस आमची माय हातात जे पडेल ते उचलते आणि भिरकावून मारते त्याला. एवढी मेहनत घेऊन पिकवलंय, फार ते असं सुरू होतं. आता ते बोलत नाही काय, ते माहिती आहे सगळ्याला. पण एक दिवस कावळ्याचा येतो, त्या दिवशी आमच्या घरातली माय सकाळी लवकर उठते, अंघोळ करते, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पंचपक्वान्नाचं जेवण आमच्या त्या गेलेल्या माणसाला जे आवडत असेल ते सगळं असतं. आणि ते ताट उचललं जातं आणि ते ताट घेऊन आमचं कोणाचा स्लॅब असेल तर स्लॅबवर, पत्रे असतील तर पत्र्यावर, कौल असतील तर कौलावर, ते ह्याचं माळवत असेल तर माळवदावर, हे सगळं जाताना वाट बघतो. बापा जिवंतपणी औषध मागितली होतीस, औषध दिले नाही, जिवंतपणी पाणी मागितलं होतं, तेव्हा हे म्हातारे तुला काय सारखंच पाणी देऊ का म्हटले होते. पण आता मात्र तू आमचं एवढं ऐक, तू जर नाही आला तर आमचं काही खरं नाही. आणि अक्षरशः याचना केल्या जाते, वाट बघितल्या जाते. आणि ज्यावेळेस तो कावळा येतो आणि त्याला चोच लावतो, त्यावेळेस आमचे पित्र पाण्याला जातात असं आम्ही म्हणतो. म्हणजे जन्म दिलेल्या आई बापाला कावळा म्हणून खाऊ घालण्याची परंपरा या महाराष्ट्राच्या मातीत तयार झाली. अरे या महाराष्ट्राचा इतिहास काय आहे? आईने बघितलेलं स्वप्न आणि बापाने बघितलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आयुष्यभर दिलेल्या आणि जगातला सर्वोत्तम राजा म्हणून दखल घेतलेल्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आईच्या पायाला हात लावून राज्यकारभार केलाय आणि आईचं सगळं
जे स्वप्न होतं ते सत्यात उतरवलंय. तो आमचा इतिहास आहे, आई बापाला कावळा करण्याचा नाही. आणि मग आमचं साहित्यिकांचं साहित्य खूप टोकदार असतं. 2 ओळीत ते आमचा कार्यक्रम वाजवतात सर. बरोबर ना पाटील सर? 2 ओळी खूप काफी आहे उनके लिए. जे मला 10 वाक्य लागले ते त्यांचे 2च वाक्य आहेत. मग आमचे कबीर लिहितात, जिंदा बाप को रोटी न देवे मरने बाद पछताए, मुठभर चावल फेके कौ छत पर फेके कौवे को बाप बनावे. हे कबीरांनी लिहिलं. मग माझी आज विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जर शिवाजी महाराजाला मानत असाल, जर या विचार परंपरेला मानत असाल, संतांना मानत असाल, तर एक काम करा, आयुष्यभर आपल्या आईला आई म्हणून सन्मान द्या, बापाला बाप म्हणून सन्मान द्या. आणि आयुष्यात असं जगा की तुमच्या जगण्यातनं तुमच्या माय बापाला खाली मान घालायची वेळ येणार नाही. एवढं जर केलं ना तर खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचा फल सार्थक झाला असं म्हणेल. मग तुम्हाला 10वा 12वा 13वा आणि कावळ्याला खाऊ घालायची अजिबात गरज राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या वृद्धाश्रमांची संख्या वाढते त्यावेळेस काळीच पिळवटून जातो. म्हणून हे बोलावं लागतं. हा आमचा वारसा नाहीये. आईच्या पायाला हात लावून जगणं हा आमचा वारसा आहे. बापाला आदर्श मानून बापाच्या पायावरती हात ठेवून जगणं आमचा वारसा आहे. ही आमची गौरवशाली परंपरा आहे. आणि ही सगळी परंपरा या मातीतली आहे. ह्या सगळ्या परंपरेतल्या महापुरुषांना, संतांना, विचारवंतांना, अभ्यासकांना मनपूर्वक अभिवादन करतो. या विचारपीठाला अभिवादन करतो आणि पुढच्या याच्याकडे वळतो. तुम्हाला तशा सुरुवातीलाच हे सगळे महापुरुष का बोलणार तर संभाजी महाराजांवर होता. कारण ह्याच काळाची गरज आहे हे सगळे महापुरुष एकत्र मांडण्याची. कारण आम्ही तर महापुरुष वाटून घेतले. तो आमच्यासाठी बाबासाहेब हे बुद्धिस्टांचे झाले, शिवाजी महाराज हे मराठ्यांचे झाले, आमच्यासाठी महात्मा फुले माळ्याचे होतात. आणि मग ज्या माणसाने अखंड मानव जातीसाठी काम केलं ते महापुरुष आम्ही जाती जातीत टाकतो. आणि आमचेच महापुरुष दंगली पेटवण्यासाठी वापरल्या जातात. आणि त्या दंगलीमध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदणारी गावं ज्यावेळेस रक्ताच्या थारोळ्यात सापडतात आणि कालपर्यंत एकत्र दिसणारी पोरं हातात लाट्या काट्या घेऊन स्वतःच्याच मित्राचं डोकं फोडायला जातात, त्यावेळेस यातना होतात. तिकडे जय शिवरायचा आवाज यावा आणि हातात काठी आणि माझ्याच देशातल्या नागरिकाचं डोकं फोडायला मी चाललो. हे मला महाराजांनी शिकवलंय. हे राज्य महाराजांनी आम्हाला दिलंय. याचा कधीतरी विचार व्हावा. राहिला प्रश्न दुसरा, या दंगलींचा इतिहास काढा बांधवांनो. कोण मेला? दंगल लावणाऱ्याच्या घरात एक औलाद मेल्याचा इतिहास नाही आहे. आणि मोठमोठ्या शहरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्हाला पेटवणाऱ्याच्या घरातली एक औलाद मेलेली नाही आहे. मेला कोण? ज्याचा बाप तिकडं शेतात राबतो त्याचं पोरग मेलं. मेला कोण? ज्याचा बाप तिकडं पानपट्टीवरती पान विकतोय त्या आता चाच्याचं पोरग मेलं. मेला कोण? ज्याचा बाप तिकडं नाली साफ करत कुठल्या तरी महानगरपालिकेत काम करतोय त्याचं पोरग गेलं. अरे ती मेली आम्हा बहुजनांची, मेली आम्हा गोरगरिबांची. माझी विनंती आहे, आजपर्यंतच्या दंगलीतला इतिहास काढा. त्या दंगल लावणाऱ्याच्या घरातला एक मेल्याचा इतिहास नाही. मेलीत आमची सगळी सर्वसामान्यांची पोरं. माझ्या शेतकरी, कष्टकरी, कामकरी वर्गाच्या सगळ्या बहुजन बांधवांना विनंती आहे, बांधवांनो इथून पुढे दंगलीमध्ये सामील होऊ नका. त्या दंगली तुमच्या भल्यासाठी नाही आहेत. इधर ना हिंदू खतरे में होता है, ना मुसलमान खतरे में होता है, ना क्रिश्चियन खतरे में, ना बौद्ध खतरे में. जब जब इन सब राजनेताओं की कुर्सियां खतरे में आती है तब तब ये धर्म खतरे में डालते हैं और हमें लड़ाते हैं. हे समजून घ्या. यांच्या खुर्च्या वाचवण्यासाठी आमचं रक्त रस्त्यावर सांडतात त्यावेळेस वाईट वाटतं. म्हणून तरुण पोरांना सांगणार, तुझा बाप शेतात घाम गाळतो ना, तिथं रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा बापाच्या जोडीला जा आणि तिथं घाम गाळ. बापाची इंची छाती बाची फुगेल की माझं पोरग आता माझ्या हाताखाली कामाला यायला लागलं, माझं पुढचं आयुष्य सुखाचं जाईल. हे आम्ही घेतलं पाहिजे. हा विचार आम्ही पुढच्या पिढीकडे दिला पाहिजे. आणि हे सगळं पेटवण्यासाठी आमचे महापुरुष वापरतात. म्हणून सगळे महापुरुष एकत्र सांगितले. कारण हे महापुरुष कुठल्या जातीसाठी काम करत नव्हते. हे महापुरुष कुठल्या धर्मासाठी काम करत नव्हते. हे महापुरुष कुठल्या एका समाजासाठी काम करत नव्हते. तिथे ना भाषा, ना प्रांत, ना जात, ना धर्म, कसलाच भेद नव्हता. माणूस आहे ना, माणसासारखा वागतोय ना, हे त्याच्यासाठी काम आहे.
आणि जो माणूस नाही ना, माणसासारखा वागत नाही ना, त्याला माणूस बनवायचं काम म्हणजे या संतांचं आणि महापुरुषांचं काम आहे. आम्ही मात्र त्यांना सोयीसाठी वापरतोय. म्हणून इथून पुढे एक काम करायचे, जशी वारकरी संप्रदायात ती माळ असते ना तुळशीची, तशी आमच्या या सगळ्या महापुरुषांच्या विचारांची एक माळ करायची. ती अशी दिसणार नाही गळ्यामध्ये, ती आमच्या डोक्यात असेल. आणि सगळे महापुरुष वाचायचे, समजून घ्यायचे आणि त्याच्यानुसार जगायचं. आयुष्यात तुम्ही कुठल्या दंगलीत जाणार नाही, स्वतःच्या बांधवांचे डोके फोडणार नाही, एवढी मला गॅरंटी आहे. कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जातींच्या लोकांना घेऊन एकत्र येतं. त्यामुळे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे कुठल्या जातपात धर्माचं नव्हतं, ते अखंड मानव जातीचं होतं. आमचा इतिहास. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षण चालू केलं, त्यात फक्त माळी समाजाच्या मुली नाही शिकल्या. आणि या देशाच्या राष्ट्रपती पदावर गेलेली पहिली स्त्री काही माळी नव्हती, आणि पंतप्रधान पदावर बसलेली स्त्री सुद्धा माळी नव्हती. या देशातल्या आज ज्या सगळ्या स्त्रिया शिकतायत ते शिक्षण सगळ्यांसाठी होतं. म्हणजे महात्मा फुलेंचं शिक्षण सगळ्यांसाठी, शिवछत्रपतींचं स्वराज्य सगळ्यांसाठी, बाबासाहेबांचं संविधान सगळ्यांसाठी आहे. आम्ही हक्काची भाषा करायला लागलो ना, ती बाबासाहेबांनी. म्हणजे बाबासाहेबांचं संविधान असेल आणि शाहूंचं आरक्षण हे सुद्धा सगळ्यांसाठी, आणि शाहूंची समता ही सुद्धा सगळ्यांसाठी होती. हे मी लक्षात घेतलं पाहिजे. सरांनी बोलत असताना सयाजीरावांचा उल्लेख केला, आणि त्यांची जर नावं शोधली तर सयाजीरावांनी जातपात कधी पाळली असेल त्या नावाला मदत करताना नाही दिसत. म्हणजे त्यांचंही काम सगळ्यांसाठी. जो जो बुद्धिवान आहे, जो जो काहीतरी करतोय त्याला मदत व्हावी. मग तुकोबांची गाथाही सगळ्यांसाठी, नामदेवांची गाथाही सगळ्यांसाठी, आणि माझ्या तुकडोजींची ग्रामगीताही आपल्या सगळ्या गावांसाठी आणि सगळ्या देशासाठी. त्यामुळे या संतांचं काम, महापुरुषांचं काम कुठल्या जात समूहाचं नव्हतं, एवढं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जातीपातीच्या नावाने आजपर्यंत जे झालं, इथून पुढे आमचा बहुजन समाज डोकं फोडून न घेणार नाही आणि आमच्याच बांधवांचं रक्त सांडणार नाही, हा संकल्प आम्ही करूयात. हे या साहित्य संमेलनाचं फलित आपण समजूयात. कारण गावं टिकली पाहिजेत, माणसं माणसात बसली पाहिजेत. कारण की माणसं जर माणसात बसली नाही तर हा देश अराजकतेकडे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे सगळं तुम्हाला सांगण्याचा मला आहे. दुसरी गोष्ट, एक गोष्ट करायची की महापुरुषांना रक्ताचे वारस नसतात, त्यांना विचारांचे वारस असतात. म्हणून वामनदादा कर्डक एका ठिकाणी खूप सुंदर लिहितात, भीमा तुझ्या विचाराचे 5 लोक इथं असते, तलवार हीच त्यांच्या न्यायाचं टोक असते, वाणी तर भीम आहे, करणी तर भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे नेक असते. हे वामनदादा सांगतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने विचारांचे वारस हे जातीचे नसतात किंवा रक्ताचे नसतात, तर ते विचारांचे वारस असतात. हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तो वारसा आपल्याला खांद्यावर घेऊन चालायचा आहे आणि हा सगळा विचार आम्ही पुढे घेऊन गेलो पाहिजे. हा सगळा विचार पुढे घेऊन जात असताना आम्ही शिवछत्रपतींच्या जवळ स्वराज्याकडे येतो, तर काय परिस्थिती हो महाराष्ट्राची, काय अवस्था होती. महाराष्ट्राच्या छाताळावरती 4-4, 5-5 शाळा थया थया नाचत होत्या. लोक अस्वस्थ झाली होती. कोणीतरी यायचं गोरगरिबांना लुटायचं, कोणीतरी यायचं आया बहिणींची अब्रू लुटायचं. महाराष्ट्रात हाहाकार माजला होता, राहण्यासारखं काहीच नव्हतं. सगळी लोक बेदरली होती, घाबरली होती, काय करावं कळत नव्हतं. वाली असा कुणीच नव्हता जो तो यायचा आणि आमच्या अब्रूची लक्तर तोडायचा, जो तो यायचा आणि लोकांना छळत राहायचा. त्याच वेळेस शहाजी राजांनी स्वप्न बघितलं की इथं मला रयतेचं राज्य उभं करायचं आहे, इथे मला इथं स्वराज्य उभं करायचं आहे. आणि ती संकल्पना मांडली, पण ती संकल्पना सत्यात उतरवता त्यांना त्या काळात आली नाही, काही अडचणी आल्या. मग ते स्वप्न घेऊन जिजाऊंना आणि शिवरायांना त्यांनी पुण्याला पाठवलं. पुण्यात आल्याच्या नंतर पुण्याची अवस्था काय, बेचिराग झालेलं पुणे. आदिलशाही सरदार मुराद जगदेवराय त्यानं त्या पुण्यावर सगळं बेचिराग केलं होतं. तिथं नीट राहण्यासारखं काहीच नव्हतं, माणसं पुण्यात राहत नव्हती. मग जिजाऊंनी काय केलं तर तिथं त्या मुराद जगदेवाने जी काही ती पहार कोरली होती, ती पहार स्वतःच्या हाताने आणि त्या पहारीच्या मागे अशी एक दौंडी पिटवली होती, जो कुणी पुण्यात राहील त्याचा वंश निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही. पण जिजाऊ विज्ञानवादी होत्या, त्या काही अशा गोंधू बाबांवरती विश्वास ठेवणाऱ्या नव्हत्या. म्हणून जिजाऊने स्वतःच्या हाताने पहार उकळून फेकून दिली आणि स्वतःच्या मुलाच्या बालशिवाच्या हातात नांगर दिला. स्वतःच्या मुलाच्या हातात जो नांगर दिला त्याला स्वतः सोन्याचा फाळ लावला आणि मग ती सगळी पोरं घेऊन तो नांगर चालवला. लोकांच्या लक्षात आलं, अरे शिवाजी तर गेला नाही, तो तर म्हणत होता इथं कोण राहील, काही जमीन करेल तो मरेल. मग लोक पुण्यात यायला लागले, लोकांना आधार भेटला, लोकांची भीती मिळली. जो तो यायला लागला, जिजाऊ आम्हाला पण पुण्यात राहायचंय, आम्हाला पण तुमच्या जोडीला राहायचंय, आम्हाला पण तुमच्या राज्यात राहायचंय. आणि मग सगळ्या माणसांना जिजाऊने सोबत घ्यायला सुरुवात केली.
मग तिथे शेतकरी त्याला मदत करायला सुरुवात केली. कुणाला बैलजोडी नसेल त्याला बैलजोडी द्यायला चालू केली, विहिरीसाठी पैसे द्यायला चालू केले, धान्य पेरण्यासाठी धान्य द्यायला चालू केलं आणि पुन्हा वसवलं. नामांतराच्या चळवळी चालू आहेत सगळीकडे, बरोबर ना? शहरांचे नाव बदलायचा क्रम चालू, एक उद्योग चालू आहे. जर खरंच ह्या नाव बदलणाऱ्यांना जर हाऊस असेल ना, पहिलं पुण्याचं नाव बदला. कारण की पुन्हा आमच्या जिजाऊंनी वसवलंय, त्याचं जिजापूर करा एकदाच. हा खरा अभिमान असेल, कारण की जिजाऊंनी ते पुन्हा वसवलंय. ही मागणी ते कधीच करणार नाहीत, आणि तिथं जातीपातीचा संघर्ष पेटत नाही. तर हे सगळं जिजाऊंनी केलं आणि शिवछत्रपतींनी स्वराज्य केलं. आणि त्याच शिवछत्रपतींच्या पोटी, मातोश्री सईबाईंच्या पोटी 14 मे 1657 साली जगाला वंदनीय असा, ज्याचा जगाने गौरव केला, ज्याच्या एका हातात लेखणी होती, दुसऱ्या हातात तलवार होती, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित, रणांगणावरती कुणाशीही कधी तडजोड न करणारा रणवीर, ज्याची तलवार निघाली तर ज्याला कधी पराजय माहित नाही असा एकही लढाई न हरलेला जगातला सर्वोत्तम राजपुत्र, जगातला सर्वोत्तम राजा, म्हणून ज्या राजाची जगाने घेतली, त्या शंभू बाळाचा जन्म 14 मे रोजी झाला. पण शंभू राजांचं बालपण सुरू झालंय आणि बालपणाच्या वेळेसच शंभू राजांच्या आयुष्यात काय लिहिलं होतं माहित नाही. त्यांच्या मातोश्रींना आजार सुरू झाला आणि त्या आजारातच संभाजीराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना आई साहेबांचं चित्र मातोश्रींचं हरपलं. एक विचार करा, 2 वर्षाचं लेकरू आहे, त्याची आई निघून जाते, बाप सगळा बाहेर, सगळं हे सगळं स्वराज्याचं काम चालू आहे. अशा परिस्थितीत त्यावेळेस जिजाऊ होत्या आणि मग जिजाऊंनी सांगितलं, या जिजाऊमध्ये दुसरा शिवबा घडवायची ताकद नक्कीच आहे. आणि जिजाऊंनी पुन्हा एकदा शंभू राजाला सुद्धा घडवायला घेतलं आणि एक शिवछत्रपती आणि दुसरे शंभू छत्रपती माझ्या जिजाऊंनी घडवले. विज्ञानवाद किती हो. ज्यावेळेस आई मेली, लेकराला प्यायला दूध नाही, त्यावेळेस आम्ही काय केलं असतं? कर्मकांड केले असते किंवा कुठल्या डॉक्टरकडे गेलो असतो. हो, त्यांच्या त्या काळातला 400 वर्षाचा दृष्टिकोन, त्या धाराऊंना आणला आणि त्यांचं दूध संभाजीराजांना, हे क्रांतिकारक आहे. आजही आपण तयार होत नाही. जिजाऊंनी त्या काळात केले, लक्षात घ्या. हे आम्ही जिजाऊंच्या चरित्रात शिकवलं. आणि मग त्या संभाजीराजांना एका बाजूला धाराऊंचं दूध आणि जिजाऊंचा संस्कार, आणि त्याच्यात हा संभाजीराजा घडला. संभाजीराजा कसा होता हे जर बघायचं असेल तर संभाजीराजांचं चरित्र आम्हाला बघावं लागेल. ते चरित्र इतकं सुंदर आहे, पण इथल्या व्यवस्थेनं आणि इथल्या साहित्यकारांच्या लेखण्यानं, कलम कसायांनी ते पूर्ण बदनाम करून टाकलं. पण आज आमच्या बहुजन समाजातले लेखक, साहित्यिक आणि वासी बेंद्र्यांसारखे काही लेखकांनी तो खरा इतिहास आमच्या समोर आणायचं काम केलं. खूप जणांचा नामोल्लेख घेणं शक्य होईल, पण तो वेळेच्या अभावी टाळतो. पण खूप खरंच त्या लोकांचे योगदान आहे की खरा संभाजीराजा आम्हाला करायला लागला. पुरंदरचा तह होतो आणि पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ल्यांसह त्याचा सगळा प्रदेश शिवाजी महाराजांना द्यावा लागतो. आणि तहाची एक अट असते की शंभू राजाला सुद्धा ओलीस म्हणून राहावं लागेल. शिवाजी महाराज त्या गोष्टीला सुरुवातीला तयार होत नाही. मिर्झा राजा, अहो हे काय राजकारण नव्हतं, 8 वर्षाचा पोरगा ते, त्याला ओलीस म्हणून ठेवताय होय? मिर्झा सांगतो, नाही राजा, हे राजकारणच आहे. तुम्ही तुमचे किल्ले तर द्यावेच लागतील, पण संभाजीराजांना सुद्धा ओलीस ठेवावं लागेल. वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजांचा राजकारण प्रवेश बांधवून, आणि मग त्याचाच एक भाग म्हणून मग आग्र्याला जायचं आहे. का तर त्या साहेबांचा वाढदिवस आहे औरंगजेबाचा. त्या वाढदिवसाला जात असताना सोबत संभाजीराजाला पण न्यायचं आहे. महाराष्ट्रापासून 2-3 हजार किलोमीटर बाल संभाजी 8 वर्षाचं लेकरू घेऊन जाणं बापासाठी किती अवघड असेल. शिवाजी महाराज एका बाजूला राजे हा एक वेगळा भाग, पण दुसऱ्या बाजूला एक बाप आहे. तर बापाचं काळीच काय म्हणत असेल की 8 वर्षाचं पोरगं ऊन वारा पाऊस सगळं सहन करायचं आहे. आज आमच्याकडे गाड्या आल्या, घोड्या आल्या, विमान आलं, तरी सुद्धा 5-6 तासाचा प्रवास केला तर आम्ही थकून जातो. तिथं तर काही महिन्याचा प्रवास करावा लागणार आहे. ऊन वारा पावसाशी संघर्ष करावा लागणार आहे. गाडी नाहीये, घोडी नाहीये, मोबाईल नाहीये, काहीच नाहीये. पण शिवछत्रपतींच्या लक्षात आलं, हा फक्त एक तर शिवाजीचा पोरगा नाहीये, तर या सह्याद्रीच्या दराकपरात जन्माला आलेलं हे मराठ्याचं पोर आहे. ते सहन करण्याची, ते पेलण्याची ताकद त्याच्यात नक्कीच आहे.
आणि स्वतःच्या पोराला बापाने सोबत घेतलं आणि गेले. दरबारात गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा तिथे अपमान होतो आणि अपमान झाल्याच्या नंतर त्या सभागृहात अख्ख्या जगात जे कधी घडलं नाही आणि इतिहासात कधी अशी नोंद नाही ते कार्य तिथे शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. अहो, ज्या औरंगजेबाच्या समोर वर नजर करायची हिंमत होत नव्हती त्या औरंगजेबाच्या सिंहासनाकडे पाठ करून आमचा राजा सांगतो, ज्या दरबारात माझा अपमान झाला त्या दरबारात पुन्हा कधी पाऊल ठेवणार नाही. आम्ही काही सरदार नाही लाईन मध्ये उभा राहिला, आम्ही सर पण तुझ्यासाठी राजे आहोत. राजाचा सन्मान जर मिळत नसेल तर आम्ही या दरबाराचा त्याग करतो आणि औरंगजेबाच्या सिंहासनाकडे पाठ करून माझा राजा त्यावेळेस बाहेर पडला. हे जगातलं सगळ्यात क्रांतिकारी आहे आणि आम्हा सगळ्या लोकांनी देशातल्या लक्षात घ्यावं स्वाभिमान काय असतो. शत्रूच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक तो होता. त्याच्या मनावर काय बेतली असेल. अरे माझ्या दरबारात आला आणि मला पाठ करतोय, मला वर नजर करून बोलतोय आणि तिथून निघाले ते परत कधीच त्या दरबारात नाही. पण संभाजी राजाला त्यावेळेस 70,000 मनसबदार केलं होतं. बापापेक्षा पोराला 2,000ची मनसब जास्त. कदाचित त्याला कळलं होतं की काय पोरग बापापेक्षा जास्त ताप देणार, माहित नाही, पण दिली 70,000 आणि मग तो एक त्याला पुढचा. मग संभाजीराजे सगळीकडे फिरायचे. मग ज्या वेळेस तिथून त्या पोलाद खानाच्या त्या सगळ्या 5,000 सैन्याच्या खड्या पहाऱ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढून ते त्या कुंभाराच्या वाड्यात त्या याच्या घरापर्यंत आणण्याचं जे सगळं नियोजन आहे ते आता सविस्तर सांगत नाहीये. ते सगळं नियोजन हे 8-8.5 वर्षाचे संभाजी महाराज करतात. 8-8.5 वर्षाचा संभाजी महाराज शत्रूच्या गोट्यात जातो आणि ज्यावेळेस औरंगजेब त्याला म्हणतो, शंभूराजे तुम्ही मल्लविद्या चांगली जाणता, आमच्या सैन्याशी बुडाशी खेळता का, माझ्या पण दरबारात चांगले मल्ल आहेत. त्यावेळेस हा महाराष्ट्राचा छवा बापाने पाठ करून निघाला होता आणि पोरगा सांगतो, अरे तुझ्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाही, सबब आम्ही आमच्या लायकीच्या मल्लाशी खेळतो. हे बापाने जे केलं त्याचा पुढचा टप्पा पोराने तिथंच त्याच वेळेस आज आहेत तो आमची पोराशी. हे पोरांना सांगावं लागेल, हा संस्कार द्यावा लागणार. आणि झालं. एक दिवस वेषांतर करून छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर त्या ठिकाणी झोपलेत. मदारी त्यांची सेवा करतायत. एक विचार करा, तिथे ती 2 माणसं जी झोपली होती त्यांचा कधी विचार केला? 5,000चं सैन्य आहे, 3,000 किलोमीटरचा प्रवास आहे, सापडलं तर मुंडकं निश्चित आहे उडणार आहे. आणि हिरोजी फर्जत झोपायला तयार होतो आणि मदारी मेहतर बाजूला बसतो आणि सांगतो, राजा जा, तू आमच्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज आली काय. स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथं थांबलेले ते 2 जण मरण माहीत असताना सुद्धा तिथं मागे थांबतात. आणि मग ते शिवाजी महाराज तिथून पुढे निघतात. नंतर तेही सुखरूप येतात, कारण की नियोजन तितकं सुंदर होतं. पण पकडलं तर मरण आहे. म्हणजे एक विचार करा, 400 वर्षापूर्वी माझ्या राजासाठी मरायला माणसं तयार होती. हा इतिहास आहे. हे जगातल्या कुठल्याच राजाला भेटलं. ज्यावेळेस शिवाकाशीत त्याला पकडलं होतं त्यावेळेस शिवाकाशीत त्याच्या ज्यावेळेस मुंडकं उडवायची वेळ आली त्यावेळेस सांगतोय, अरे जन्माला जरी शिवकाशी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. ही माणसं मरायला तयार झाली. कारण काय तर त्यांना माहित होतं शिवाजी जे काम करतोय ते आमचं काम करतोय, म्हणून ही माणसं मरायला तयार झाली. आत्ताच्या पुढाऱ्यांनी ही अपेक्षाही करू नये. आणि इथे बसलेला कोण कुठल्या पुढाऱ्यासाठी मरायला तयार आहे? फेसबुकवर पोस्ट टाकणारे सोडून तेलाही टाकतात. भाऊंचं काळीच नो काळीच. भाऊने एक कॉन्टॅक्ट दिला नाही तर नाक मारते भाऊला, दुसरा भाऊ शोधतो. आणि त्यांनी अपेक्षा करून आत्ताचे भाऊ तसे नाही, कोणी असतील भाऊ, दादा, काका, मामाच्या. पण माझ्या राजासाठी इतिहासात हा एकमेव राजा आहे की त्यांच्यासाठी अशी एकच नाव बाजी पडली. तिथे गेलेले 300 लोक, बांधव, देशमुख सगळे, 30,000चं सैन्य मागून येत आहे नव्या दमाचं आणि 300नी अडवायचे. राजा कुठे पोहोचवायचा तर विशाल गडावर. हो, त्या 300ची इतिहासाला नावं माहित नाही तो, पण ती माणसं मरायला तयार. हा इतिहास आहे. आणि मग तसाच तिथेही घडलं. मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जत मागे राहिले. शिवाजी महाराज तिथून बाहेर पडले, कुंभाराच्या वाड्यापर्यंत आले आणि कुंभाराच्या वाड्यापासून पुन्हा वेषांतर करून वेगवेगळ्या मार्गाने शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले. शिवाजी महाराज महाराष्ट्रात येत असताना सोबत शंभूराजा गेला होता, पण सोबत परत आला नव्हता.
मग शंभूराजा तर मागे राहिलाय, पण महाराष्ट्रात आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काय केलं तर स्वतःच्या पोराची मृत्यूची बातमी सगळीकडे पेरली. संभाजीराजांना वाटातले सगळा त्रास सहन नाही झाला, त्यांचं निधन झालं. जिवंत पोराला मृत्यू घोषित करणं आणि त्याची विश्वासार्हता वाटावी म्हणून सगळे विधी पूर्ण करणं, बाप म्हणून काय परिस्थिती उद्भवली असेल. आणि केलं का तर औरंगजेबाला कळावं की संभाजीराजा वाटेत गेलाय, त्याचा शोध त्याने थांबवावा, मग सुखरूप संभाजीराजाला आणता येईल. इथे एक गोष्ट माहिती आहे, आणखी दुसरी गोष्ट सगळ्यात क्रांतिकारक आणखी वयाच्या 9व्या वर्षी शत्रूच्या तावडीतून स्वतःच्या बापाला सोडवणारा जगातला पहिला आणि सर्वोत्तम राजपुत्र माझा संभाजीराजा आहे. 9व्या वर्षी बापाला तिथून सोडून आणलंय. साधी गोष्ट नाही, सगळ्यांचं योगदान आहे, पण नियोजना संभाजी आहे 9 वर्षाचे. हे सगळं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इतका भव्य दिव्य असा इतिहास संभाजीराजांचा आहे. हे सगळं बोलत असताना वेळेची मर्यादा आहे, म्हणून मी काही गोष्टी ओघवत्या पद्धतीने फक्त सांगणार आहे, कारण की एवढं सांगून थांबणं हे मला तरी योग्य वाटत नाही. असे 15 मिनिटं आहेत. संभाजीराजांनी एक दुसरी क्रांतिकारक घटना, 6 जून 1674 शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होतो. सगळीकडे आजपर्यंत आम्हाला खूप आमच्या हृदयात भिनलंय की आमचा राजा झाला, पण तोपर्यंत मराठ्यांची पोरं सरदार पुत्र होत होती. जगाच्या इतिहासातली पहिली घटना आहे की मराठ्यांचे पोरं आता छत्रपती पुत्र झाले आणि संभाजी महाराज युवराज म्हणून घोषित झाले. आणि तिथून पुढे संभाजीराजांच्या चरित्राचा वेगळ्या दिशेने वळवण्याचं काम झालं, ते कधीतरी आपण नंतर बघू. पण तुर्तास ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि हा सगळा हे होत असताना संभाजीराजे फक्त लढाईच करायचे का? जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालं ना, ते संभाजी महाराजांच्या बाबतीत आता काही लोक करतात. म्हणजे शिवाजी महाराजांचा 4 प्रकरणाचा इतिहास आहे जनरली आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे देतो. अफजल खानाचा पुतळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, आग्र्यातून सुटले, बरोबर, तेवढं सांगितलं जातं. पुन्हा एक प्रसंग सांगायचा, तासभर तुम्हाला टाळ्या, निघून जायचं, संपले शिवाजी. लोकल वाटतं एवढंच काम करतो. नाही, तसा संभाजी महाराजांचा फक्त लढायांचा इतिहास नाही, तर संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित साहित्य सम्राट संभाजीराजा, वयाच्या 16व्या वर्षी 7 शतक नखशिका आणि नायिका भेद हे ब्रज आणि हिंदी भाषेत 3 ग्रंथ लिहिणारा संभाजीराजा. एक विचार करा, फक्त 32 वर्षाचं आयुष्य लाभलंय आणि त्या संस्कृत आणि हिंदी भाषेत हा मराठी भाषिक पोरगा लिहितोय. मग त्यावेळेस दुसरी गोष्ट आमच्या लक्षात येते, संभाजीराजांना मग हिंदी कधी यायला लागली, संस्कृत कधी यायला लागली? फक्त संभाजीराजाला हिंदी येत नव्हती, फक्त संस्कृत येत नव्हती, तर संभाजीराजाला हिंदी येते, संभाजीराजाला संस्कृत येते, संभाजीराजे मराठीचे उत्तम अभ्यासक आहेत, संभाजीराजांना उर्दू येते, संभाजीराजांना फारसी येते, पाली येते, हिब्रू येते, अशा अनेक भाषा पारंगत आहे. एवढंच नाही तर इंग्रजी सुद्धा येते. हा संभाजीराजा बहुभाषिक आहे. आज भारतातल्या नोकऱ्या कमी होत आहेत, सरकारी नोकऱ्यांचा सरांनी उल्लेख केला. सरकारी नोकऱ्या वरचेवर कमी होत जाणार आहे, पण बाहेरच्या देशात संधी खूप वाढत चालल्यात. ते जे आपल्या बऱ्याचशा पुढाऱ्यांना भाषा येत नाही, त्या दोघांच्या मध्ये बोलायला लागतंय कोणतरी. लय पगार आहे, रगड पगार आहे सरकारी नोकरदारांपेक्षा इथल्या कंपन्यांपेक्षा. तर जास्तीत जास्त भाषा शिका आणि जगात 200 देश आहेत, तिथं पोहोचायचा प्रयत्न करा. हे आमच्या पोरांनी आता विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, संभाजीराजांनी ज्यावेळेस त्या चर्चवरती काही लोक चालून गेले, त्यावेळेस राजा उतरतो आणि सांगतो, जर चर्चला हात लावाल की कुठल्याही धार्मिक तळाला हात लावाल तर तुमची खांडोळी केल्या जाईल. अशा पद्धतीने इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळाचा आणि धर्माचा सन्मान करणारा धर्मसहिष्णू संभाजीराजा सुद्धा आम्हाला आता माहित पाहिजे. एवढंच नाही तर ज्यावेळेस देहू ते पंढरपूरची वारी सुरू झाली आणि त्या वारीमध्ये मुघलांचे लोक येऊन त्रास द्यायचे, हुल्लडबाजी करायचे, त्यावेळेस त्या वारीला संरक्षण देऊन तिला पैशाची मदत करणारा सुद्धा संभाजीराजा आहे. म्हणजे एका बाजूला धर्माचा अभिमान आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या धर्मांविषयी प्रेम, आपुलकी आणि त्यांनाही तितकाच जिव्हाळा आहे. असा हा एक महान राजा इतिहासाला बघितला. आणि स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन काय? आमच्या घरावर आम्ही नावाचं प्लेट लावायची म्हणून दादा विचार करतो, मुलींची का काम तर मी करतो, सकाळी 6ला उठतो, कामावर जातो, सगळा पगार आणतो, माझा EMI वर मला चहा प्यायला भेटना आणि नाव लिहायचं म्हणलं बाईंचं कुठलं आहे, बरोबर का? असं होतं. इकडे हसायला येते चेहऱ्यावर, म्हणजे यांचं दुःख आहे.
म्हणजे आम्ही घराच्यावरती नाव टाकायला मागे पुढे बघतो थोडक्यात. पण 400 वर्षापूर्वी माझा राजा स्वतःच्या पत्नीला राज्यकारभाराचा अधिकार देतो. एवढंच नाही तर स्वतंत्र सही शिक्क्याचा अधिकार, श्री सखी रात्री जयती येसुबाई हा अधिकार देऊन स्वतःच्या बायकोचा सन्मान करणारा आणि भाऊ पत्नीत्व त्या काळात समाजमान्य होतं. तरी सुद्धा फक्त एकाच स्त्रीची संसार करणारा चारित्र्यवान संभाजी राजा त्या बखरकरांना सांगण्याची गरज आहे की ज्यांनी त्यांच्या चरित्रात कमळा आणि गोदावरी आणून घेतल्या. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. असा हा स्त्रियांविषयी दृष्टिकोन असणारा संभाजी राजा, जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा संभाजी राजा, तरंगता तोफखाना तयार करणारा संभाजी राजा. एवढंच नाही तर जंजिऱ्याच्या किल्ल्यावरती उसळत्या पाण्यामध्ये ज्या माणसानं 800 मीटरचा सेतू बांधला असा संभाजी राजा हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. समुद्रात सेतू. आज वरून सगळ्या मशिनरीने ब्रिज झाला तरी आम्हाला आश्चर्य वाटतं इतका लांब कसा काय. त्यावेळेस काहीच नसताना राजांनी केलंय. हे सगळं खूप गौरवशाली आहे. एवढंच नाही तर आज वेठबिगारीचा कायदा आहे, पण कायदेशीर वेठबिगारी आणि माणसांची विक्री जर कुणी थांबवली असेल तर ती माझ्या छत्रपती संभाजीराजांनी त्या काळात थांबली. शत्रूला वेठबिगार सुद्धा मिळून इथे दिले नव्हते आणि त्याला कायद्याने बंदी होती स्वराज्यामध्ये. म्हणजे एक विचार करा किती दृष्टी असेल. हे सगळं 400 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वीच. आजही आपण त्याच्यासाठी लढतोय. आजही त्या वेठबिगार मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना काम करावं लागतं. आजही ते प्रश्न संपले नाही. अरे त्या काळात तरी राजेशाही होती मान्य, आज लोकशाहीमध्ये संपले नाही. आणि हे सगळं त्या काळात राज्यांनी केलं. शेतकऱ्यांसाठी मदत करणारा शेतकरी दुष्काळ जर असेल तर त्या शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांचं कर्ज माफ करणं, त्यांना शेतसाळा माफ करणं, त्यांना सवलती देणं, त्यांना धान्य उपलब्ध करून देणं हे सगळं संभाजीराजांनी शेतकऱ्यांसाठी केलं. आणि अशा पद्धतीचा हा एक जगातला सर्वोत्तम राजा म्हणून ज्याची जगानं नोंद घेतली. सांगण्यासारखं खूप काही आहे, पण या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी लक्षात घेत असताना संभाजीराजांचं बलिदान सुद्धा आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. कारण की फंद फितुरीने तगाफटका झाला, मुकर्रब खानाला बातमी दिली गेली आणि संगमेश्वरी संभाजीराजांना कैद झालं. अशक्य गोष्ट शक्य झाली. ज्या वादळाला सह्याद्रीच्या दऱ्या कपाळात घुमणारं हे वारं, जे वारं असं होतं की सह्याद्रीला सुद्धा त्याच्या वेगाची आता कळत नव्हतं की हा किती वेगाने धावणार आहे, पण तशा या वादळाला त्याच संगमेश्वरी कैद करणं हे शत्रूचं यश नव्हतं, ते आमच्यातल्या फंद फितुरांचं यश होतं. कारण की गद्दारीचा शिक्का आमच्यावरती आहे. आणि त्यांना तिथे पोहोचवलं गेलं, कैद केलं आणि तिथून संगमेश्वर ते तुळापूर हा जो सगळा 40-42 दिवसांचा प्रवास आहे. अरे ज्या राजाने आयुष्यात सगळा सन्मान बघितला, ज्या राजांनी एवढं आदर्श राज्य कारभार केला, त्या राजांना ज्या परिस्थितीत नेऊन ढकललं आणि ती काय परिस्थिती होती. अंगावरती विदूषकी झपली घालावी, त्यांना गावातून त्यांची मिरवणूक काढावी, त्यांच्या एक एक अवयव तोडण्यात आला. तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजीराजाला बांधल्या जातं आणि शिक्षेचा अंमल सुरू होतो. काय शिक्षा? जगात ही शिक्षा कोणाच्याही वाट्याला नाही आली बांधवांनी. हा माझा राजा, ज्या राजाच्या मुखातनं शब्द निघत होते आऊसाहेब, मासाहेब, जिजाऊ, ज्या राजाच्या मुखातनं शब्द निघत होते आबासाहेब, ती जीभ तिथे काढून हसडून समोर टाकण्यात आली. ही जगातल्या कुठल्याच राजपुत्राच्या बाबतीत नाही बांधव. त्याच संभाजीराज ज्या डोळ्यांनी ह्या रयतेचं कल्याण बघितलं, ज्या डोळ्यांनी आऊसाहेबांना बघितलं, ज्या डोळ्यांनी स्वतःच्या शिवछत्रपतींना बापाला बघितलं आणि ज्याच्या नजरेमध्ये हा देश कसा उभा राहील त्याची दृष्टी होती, ती दृष्टी असणारे डोळे बाहेर काढून टाकण्यात आले. 40 दिवस हाल हाल करून माझ्या संभाजीला मारले. मी मारत असताना डोळे काढले, जीभ काढली आहे, एवढ्या वरतीच नाही भागला तर अंगाची कातडी काढून त्याच्यावरती चटणी आणि मिठाचं पाणी टाकण्यात आलं. ज्या रक्त या मातीवरती पडत असेल त्यावेळेस ते काय म्हणत असेल. एवढ्या सगळे हाल सहन केले पण झुकला नाही, नमला नाही, वाकला नाही. अरे झुकला असता, नमला असता, वाकला असता, शरण गेला असता तर कदाचित जगलाही असता. तर नाही,
हा शिवछत्रपतींचा पोर आहे, आऊसाहेबांच्या तालमीत तयार झालेलं हे पोरग आहे. हे झुकू शकत नाही, वाकू शकत नाही. कानात शेवटी शिसही ओतल्या गेलं आणि शेवटी संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्या वडू तुळापूरच्या परिसरामध्ये कोल्हा कुत्र्यांना खायला टाकून. ही घटना आज जरी ऐकली तरी काळीज पिळवटून जातं, डोळ्यातलं पाणी आमच्या येतं. हे सगळ्या हाल अपेष्टा सहन केल्या, ही सगळी शिक्षा सहन केली माझ्या राजानं. का? तर त्यांना माहित होतं मी जरी मेलो तर या मरणातून प्रेरणा घेऊन या महाराष्ट्रातले मराठे आणि या महाराष्ट्रातले सगळे मावळे हे स्वराज्य त्या औरंगजेबाच्या ताब्यात देणार नाही. आणि त्यालाही सांगत होते ज्यावेळेस त्याने पहिला प्रश्न विचारला, सांग तुला गद्दार कोण आहे, त्यावेळेस संभाजीराजे सांगतात, नाही, ज्यांनी मदत केली त्यांच्यावरती उलटणं हे आमचं काम नाही. सबब याचं तर उत्तर भेटूच शकत नाही. दुसरा प्रश्न, खजाना कुठं आहे? त्यावेळेस राजा सांगतोय, सह्याद्रीच्या दऱ्याकपरातल्या मावळ्यांचं रक्त सांडून आमच्या आबासाहेबांनी माझ्या आऊसाहेबांचं आजीचं स्वप्न पूर्ण केलंय आणि त्या शेतकरी कष्टकऱ्याला आधार दिलाय. आणि तो स्वराज्याचा खजिना माझ्या जीवासाठी तुला सांगणं ते मराठ्याच्या रक्तात नाही. दुसऱ्याही प्रश्नाचं ज्यावेळेस उत्तर निघत नाही त्यावेळेस संभाजीराजांचा मृत्यू होतो. एक विचार करा, हे जगातला कुठलाच अनेक राजे होऊन गेले, कोणाच्याही नाही. संभाजीराजांनी हे मरण, तिथेही काही लोकांनी संभाजीराजांचं चरित्र विकृत करण्याचा प्रयत्न केला, ते खूप दुर्दैवी आहे. कारण की मरणाच्या काय म्हणतो ना, मेलेल्या मड्यावरचं ते लोणी खाणं, तो प्रकार काही कलम कसायांनी तिथेही करून ठेवला, तिथेही बदनाम करून ठेवलं. त्याचा समाचार आमच्या तरुण पोरांनी घेतला पाहिजे. ही जबाबदारी एकट्या दुकट्याची नाही, आता आमच्या इतिहासाच्या शुद्धीकरणाची आणि खरा इतिहास समोर आणण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आहे. हे आम्ही आता ओळखलं पाहिजे. माझा राजा संपला, पण पुढे काय झालं? महाराष्ट्र ताब्यात घ्यायचंय म्हणून स्वतःच्या तख्ताला लाथ मारून डोक्यावरचा टोप खाली फेकून आलेला औरंगजेबाला तो टोप परत कधीच डोक्यावर घालता आला नाही. आणि याच महाराष्ट्रात त्याची कबर झाली, हे आम्ही लक्षात ठेवायचं आहे. इतकी प्रेरणा त्या मरणात होती. शिवाजीराजे जगावं कसं शिकवतात आणि संभाजीराजे जगून मरावं कसं हेही शिकवतात. आमचा इतिहास एवढं सगळं बोलण्याची नंतर काही गोष्टी फक्त काळाच्या ओघात पुढच्या पिढीसाठी गरजेच्या आहेत म्हणून बोलतो आणि फक्त सर एक क्षमा मागून 2-5 मिनिटं घेतो, कारण ते बोलणं गरजेचं आहे. आमचा इतिहास खूप गौरवशाली आहे, आमची परंपरा खूप महान आहे, पण खरंच आम्ही त्या परंपरेला साजेसं वागतोय? खरंच आम्ही आमचा इतिहास फक्त ऐकणं, टाळ्या वाजवणं किंवा तेवढ्या दिवसापुरता त्याचा उत्सव करणं आणि पुन्हा ते सगळं विसरून आमचं आयुष्य खूप वेगळ्याच पद्धतीने जगतोय? विचारा हे प्रश्न स्वतः. ही प्रश्न तुम्हाला विचारा. आमचं आयुष्य खरंच आमच्या महापुरुषांना अपेक्षित असणार आहे? आणि असं असतं तर आज ह्या देशाची जी अवस्था आहे ती कदाचित झाली नसती. कारण की महाराष्ट्रामध्ये अवघ्या काही दिवसावरती शिवजन्मोत्सव येऊन थांबलाय. जो शिवजन्मोत्सव महात्मा फुल्यांनी सुरू केला आणि आज तो जगातल्या जवळपास 165 देशात साजरा होऊन तो लोकोत्सव झालाय. हा शिवजन्मोत्सव येतोय त्यावेळेस महाराष्ट्राच्या आणि सगळीकडे देशामध्ये शिवजन्मोत्सवाच्या रॅल्या निघतात. त्या रॅल्यामध्ये ज्यावेळेस मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है म्हणत दारूचे पेक ढोसून रडणारं नाचणारं पोरग बघितल्याच्या नंतर आम्ही कोणाची जयंती साजरी करतोय हा प्रश्न आम्हाला पडतो. ही व्यसनाधीनतेची कीड आमच्या समाजाला लागल्यावर सुपारीच्या खंडाचं व्यसन न करणाऱ्या शिवछत्रपतींचे मावळे आयुष्यात जर दारू बिडी काळीच्या व्यसनात दंग होत असतील आणि स्वतःचे संसार उद्ध्वस्त करत असतील आणि बापाच्या खांद्यावर जर पोराचं पेट जायची वेळ येत असेल तर याची एवढी वाईट अवस्था कुठली नाही.
कितीतरी स्त्रियांना अकाली जर हे येत असेल, त्यांचा नवरा जात असेल आणि पुढचं सगळं त्यांना आयुष्य जगावं लागत असेल. एक काळ होता ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे मावळे दंगली काय ह्याला जायचे लढायला, त्यावेळेस त्यांची परत आल्याच्या नंतर आरती ओवाळून स्वागत व्हायचं की पराक्रम करून आला. आज ज्यावेळेस एखाद्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमातून तो मावळा येतो, त्यावेळेस आईला दार उघडायची इच्छा होत नाही, कारण की हे नीट आलेलंच नसतं. जर माझ्या राजाच्या जयंतीत आलेल्या पोराला जर आईला दार उघडावं वाटत नसेल, तर त्या पोराने जयंती साजरी करू नये, एवढं मला वाटतं. कारण हा इतिहास नाहीये आमचा. आईला वाटलं पाहिजे अरे त्या काळात मावळे तलवार घेऊन लढत होते, आज हा माझा पोरगा शिवछत्रपतींचा, शंभूराजांचा विचार घेऊन जगतोय, त्याचं अभिनंदनाने मी माझ्या घरात स्वागत करते. ते वाटण्याची संधी इथल्या तरुणांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या जगातल्या द्यावी. बिडी काळी सिगारेटच्या व्यसनातनं बाहेर यावं, हे खरं शिवछत्रपतींना अभिवादन आहे, हे खरं फुलेशाहू आंबेडकरांना अभिवादन आहे. आणि दुसरी गोष्ट, एक नवीन व्यसन लागलंय. सरही बोलले, मला त्याच्यावरती खरंच बोलणं गरजेचं आहे, कारण की किती काही झालं तरी आम्ही ते मांडल्याशिवाय आता पुढे जात नाही. कारण समाज तिथे उद्ध्वस्त व्हायला लागला. 2 अटॅक आमच्यावरती झाले. एक टेबलवर होतं, ते आता भिंतीला जाऊन लटकलंय. जागाही कमी लागते, दिसायला सुंदर दिसायला नाही. 24/7 हा कार्यकर्ता काम करतो आमच्याकडे, तो थकतच नाही. आणि काय शिकवतो आम्हाला? संध्याकाळी 7 वाजले की पुढचं पाऊल पडतं आमच्या घरात. 7 वाजता तुझ्या हात जीव रंगतो, 8 वाजता माझ्या नवऱ्याची दुसरी बायको. मला त्या भगिनींना विचाराय, मालिका एवढी आवडीने बघता, तुमच्या नवऱ्याने खरंच दुसरी केली तर सहन होईल का? माहेरी जाऊन राहाल. पण ते आवडीने बघतात. आणि मग आमच्या अंगात शिवाजी महाराज वगैरे येण्याच्या ऐवजी, अंगात म्हणजे तशा अंगात नाही त्या अर्थाने, तेही एक मोठं प्रकरण. आमच्या अंगात अक्कासाहेब येतात. कळला मला, कळलं म्हणजे मी पण सर्जर होऊ शकतो. एक घाव किती 100 तुकडे, पण ते बाजूला बसलेलं जास्त ना. हे इकडे कळलं, इकडं एक गाव 100 तुकडे, मी पण यांचा जाऊ की. मग ते म्हणतात तुमच्यासाठी काय पण. कसा पुढची पिढी तयार व्हायची. पण या सगळ्या मालिकांचा इतिहास का? एक मालिका आहे घर जोडण्याची शिकवणारी. एक काय मालिकेत ट्रेनिंग माहिती असेल, इकडे बघायला लागले त्यामुळे माहिती असेल. कारण पर्यायच नाही. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बातम्या बघायला रिमोटच भेटत नाही. काय आहे तिकडं? सासूची जिरवायची कशी, धीराला घराच्या बाहेर काढायचं, आणि फायनल सबसे अच्छी बात, नवऱ्याला ताब्यात ठेवायचं. फुल ट्रेनिंग संध्याकाळी 7 ते 10. तिकडं टाळ्या वाजल्या, ते दुःख आहे, लक्षात घ्या. हे एक संकट आमच्यावरती. पण त्याच्यात दुसरी गोष्ट काय माहिती का सर, त्या मालिकांमध्ये आमची जी बहुजन समाजातली लोक आहेत, त्यांना पात्र पण तशीच दिली हो. कांबळे कायम हवालदारच, कदम कायम पोलीस हाताखालचाच. कधीतरी खरा की आम्हाला सरी इन्स्पेक्टर नाही, उधर हम नाही चलते. त्या ठाकूरच्या पिक्चर मध्ये पण तसंच होतं जुन्या. तो ठाकूर गावावर अन्याय करा, शहरातून एक गोरगमट पोरगे यायचे आणि मग ते ठाकूरला पाहिजे. पाटलांचा निळूभाव बदनाम केलं, गावात जगवलीत आमच्या पाटलांनी, ते कोणी सांगत. तर त्या मालिकांमध्ये पात्र बघा. आणि एक सगळ्यात वाईट कार्यक्रम तुमच्यासाठी, त्या मालिकेतलं एक सगळ्यात सुंदर चित्र, सगळ्या पिक्चर मध्ये सगळ्या मालिकेत कॉमन वेगवेगळे फक्त पात्र बदलतात. ते पोरगा बाईकवर चाललेला असतं, त्याचा ऍक्सिडेंट होतो, त्याला त्याच्या घरी बायकोला फोन येतो, आपके उसका ऍक्सिडेंट हुआ, उसको हॉस्पिटल में ऍडमिट किया है. त्यावेळेस ही बाई धावत निघते हॉस्पिटलमध्ये, ती डायरेक्ट हवेतनं हॉस्पिटलमध्ये जाते. पण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर ती डॉक्टरकडे जाऊन विचारत नाही मेरा नवरा कैसा आहे. तिथंच एक पुढे मंदिर, आणि त्याच्या समोर जाऊन बसते गुडघे बाप्पा मेरे उनको बचा. अरे बचाने वाला तो डॉक्टर अंदर उनको ऑपरेशन करा, उधर जाकर उसको पूछो उसको क्या हुआ है. म्हणजे आमच्याकडे दैवीकरण घालण्यात जातं. हे कसा संस्कार केला जातो. म्हणून मी तुम्हाला बोललो 24/7 कार्य करताय, थकतच नाही. आणि तुम्हालाही मग तुम्ही तेच करता, आणि उपास तपास करून स्वराज्य उभं राहत नाही.
असं सगळे उपास तपास तुमच्याकडे दिले आहेत. आणि उपासा तपासाच्या नादी लागून महाराष्ट्राचं जे चित्र तेच बेळगावचं आहे हे मला माहिती आहे. कारण येत असताना बरीचशी माहिती घेतली. आमच्या स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण प्रचंड कमी झालंय, रक्ताचं प्रमाण कमी झालंय. त्याच्यामुळे आमच्याकडे नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा आता होत नाही. ते कितीतरी मोठे प्रश्न निर्माण झाले. ते मला बोलायला वाईट वाटतं. कारण गुरुवार आमचा, सोमवार आमचा, सगळे वार आमचे खायचंच नाही आम्ही. अरे नाही खाणार तर उलट्याचा शिवगा घडवणार कशा? कारण शिवगा घडवायचा असेल ना तर घरात जिजाऊ लागेल आणि दारात शहाजी लागेल. आणि तुम्ही एवढे उपास तपास करता. वैभव लक्ष्मीचा उपास काय भेटलं तुम्हाला? नवऱ्याकडेच पैसे मागावं लागते म्हातारपणाला. नाही पावली ना. आणि ज्यांनी छापली ते वर्षाला करोड रुपये कमवतो एका गुरुवारी त्या पूतीच्या वाटून विकून. त्याचं गणित तुम्ही करा. महाराष्ट्राची बेळगावची लोकसंख्या काढा किती, त्यातल्या महिलांचं प्रमाण काढा, त्यातल्या विधवा बाजूला काढा, कुमारिका बाजूला काढा, सुवासनी उपास करतात असं पकडा. त्या कमीत कमी असतील 50 लाख. 50 लाख गुणिले एका पोतीची किंमत 7 रुपये. त्या घ्यायला लागतात किती? 12. एक स्वतःला 11 वाटायला. 12 गुणिले 7. आता ती 10 रुपये झाली असेल. महागाई वाढली तिथं. माहित नाही, कुणी करत असेल तर रेट सांगा. आणि जे काही 100 रुपये होतील पकडा. 100 गुणिले 50 लाख महिला. एका दिवसाचं उत्पन्न छापणाऱ्याचं आपको क्या मिला? हे शोधा. ही तर्कबुद्धी वापरली पाहिजे. त्याच्यामुळं या सगळ्यातून थोडंसं बाहेर या. उपासा तपासाच्या नादी लागू नका. कारण तुम्ही दुहेरी व्यवस्थेच्या शोषक आहात. तुम्ही हे पीडित आहे. एका बाजूला पुरुष प्रधानतेची तुम्हाला बंधन आहेत आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक गुलामगिरी आहे तुमच्यावर. आणि भारतीय स्त्री ही दुहेरी गुलाम आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, एक पुढचं संकट सांगतो आणि थांबतो. हा डब्बा ज्याने जगात क्रांती केली. सर निसर्ग सर, उन्हाळ्यात दिवस सुरू झाले. गॅरंटेड सांगतो बेळगाव मध्ये ब्लँकेट जास्त विकणार उन्हाळ्यात. पण उन्हाळ्यात ब्लँकेट विकतात माहितीये. ब्लँकेट अंगावर घ्यायचे पांघरायचे ते जाड. ते काय होतं, संध्याकाळी 7-8 वाजता जेवण बिवणं होतात, टीव्ही बघून होतो. आणि घरात आमची पोरगी असते, पोरगा असतो, त्याला काहीतरी कार्यक्रम करायचा असतो. आणि मग आई सांगते सकाळी 7च्या कॉलेजच्या, बेटा झोपून घे. बेटा म्हणजे ओके मम्मा. मम्माला ओके म्हणून ती झोपायला जाते. पण तिला कुणाला तरी हाय करायचं असतं. आणि हो, या साहेबाला इकडून पुन्हा तिकडे हाय करायचं असतं. ते हा सगळा गोंधळ होतो. आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट घडते, ती ब्लँकेट अंगावर घेते आणि रात्रीच्या 11 वाजता मेसेज करते, हाय जेवलास? संध्याकाळच्या ताटामध्ये आईच्या चटणी नव्हती. तिला नाही विचारावं असं वाटलं त्या लेकराला की आई जेवलीस किंवा ताटात चटणी. पण ते संध्याकाळी 11 वाजता. आणि तिकडनं तो हात, तू जेवलीस? भाजीत मीठ होतं. ते रात्री 11ला सुरू होतो, 2ला संपतो. डोळे सोडत उद्या पाहिजे. 2 तास व्हॉट्सअप, 2 तास फेसबुक, 2 तास टीव्ही. शास्त्र आम्हाला घटनेत सांगितले 8 तास काम केलं पाहिजे. 6 तास इथंच झाले. देशाची सगळी क्रयशक्ती इथं. हे सगळं बघा. त्या फेसबुक पायी, व्हॉट्सअप पायी, इन्स्टा, नवीन ऍप येत आहेत. पबजीने आमच्या पोरांची डोकी बधीर केलीत. पोरं मेंटल हॉस्पिटलमध्ये चाललीत. महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही गावाच्या बाहेर गेलात, संध्याकाळच्या वेळेस झाडांखाली 4-4ची टोळकी बसलेली असतात आणि ते लुडो खेळत असतात कोंबड्या बाकल्यावर. इथपर्यंत व्यसनं आलीत. घरं खऱ्या अर्थाने धगधगत्या ढिगाऱ्यावर बसलीत. कारण की पोरं उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहेत. म्हणून मी हे सगळं पालक आहेत किंवा काही तरुण पोरं आहेत, बाबांनो, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे साधन म्हणून वापरा, गरज म्हणून वापरा. त्याच्या आहारी जाऊ नका. पबजी सारखे खेळ तुमच्या आयुष्याचं वाटोळं करतील. आणि वास्तवापासून लांब जाऊन तिथलं चिकन खाण्यापेक्षा कष्टकऱ्यांनी संध्याकाळी चिकन घेऊन येईल ते खा. आणि त्या पबजीवरती चिकन भेटतं म्हणून दिवसभर बसतं. हे सगळे प्रकार काय काय चालू आहेत हे बोलणं जास्त गरजेचं होतं. मी 10 मिनिटं तिथे जास्त घेतलेले आहेत. कारण हा इतिहास त्याच्या बरोबर वास्तवाची जाणीव महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या देशामध्ये करणं खूप गरजेचं आहे. कारण तरुण पिढी बर्बाद होतीये. भारताचं उद्याचं भवितव्य खूप वेगळ्या मार्गाला जात आहे. व्यसनाधीनतेपासून दूर राहा, कर्मकांडांपासून दूर राहा, भाऊबंदकीतले वाद संपवा. जर शिवाजी महाराज 18 जातीच्या लोकांना एकत्र घेऊन राज्यकारभार करू शकतात, त्यांचे मावळे आम्ही आपापसात भांडत असू तर आम्ही महाराजांचे नाव घेण्याची योग्य अवस्था हाही विचार करा. कारण की काळ्या कोटाचे प्रपंच चालवण्याची जबाबदारी आमची नाही, हे इथल्या बहुजन समाजाने ओळखलं पाहिजे. कारण की आपल्या इकडे जमिनी जातात, त्यांच्या तिकडे बंगले शहरांमध्ये उभं राहतात, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण की एका केसवरती
बापाचंही शिक्षण होतं, पोराचंही शिक्षण होतं, सगळाच कार्यक्रम होतो, पण आमची पोरं बेडबिकार म्हणून कुठेतरी कामाला जातात, कंपन्यांमध्ये जातात. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. असे शेकडो प्रश्न आमच्या समोर आहेत. आणि एक शेवटची गोष्ट, या साहित्य संमेलनाचं स्टेज आहे सर, खूप उल्लेख झाला ज्या गोष्टीचा की सयाजीराव गायकवाडांनी मोफत शिक्षण चालू केलं होतं, प्राथमिक शिक्षण. शाहू महाराजांनीही ते चालू केलं होतं. आजही संविधानाच्या माध्यमातून 1 ते 7चं शिक्षण चालू आहे. त्या साहित्य संमेलनाच्या स्टेजवरून मला किती आव्हान करायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये आज प्राथमिक शिक्षण घेणे एवढी तरी आमच्याकडे थोडीफार आर्थिक सुबत्ता आलेली आहे, पण आज मेडिकलचं शिक्षण, इंजिनिअरिंगचं शिक्षण, वकिलाचं शिक्षण हे गोरगरिबांच्या परवडण्याच्या बाहेर गेलाय. 40-50 लाख रुपये फीस झाल्या. सर्वसामान्याचा पोरगा आता डॉक्टर होऊ शकत नाही, ते दिवस संपले. सर्वसामान्याचा पोरगा इंजिनियर होणं मुश्किल झालंय. आणि मग या परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या लोकांना एक चळवळ पुढे आणावी लागेल. KG to PG शिक्षण हे मोफत द्यावं आणि त्याच्यासाठीचा लढा महाराष्ट्रात आणि देशात उभा राहावा. कारण जर तुम्हाला गरीबाचा डॉक्टर, इंजिनियर, वकील बघायचं असेल तर हे KG to PG शिक्षण आपल्याला मोफत घेणं, कारण की आमचा अधिकार आहे. कारण की आरोग्य शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण या गोष्टी देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्याची जाणीव आपल्याला सरकारला करून द्यावी लागणार आहे. हा संघर्ष येणाऱ्या काळात होणार आहे, कारण की आता गरीबाचा पोरगा डॉक्टर होऊ शकत नाही आणि करायचं असेल तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. एवढंच बोलतो. बोलत असताना बरंच काही बोललोय, खूप काही अपेक्षाही व्यक्त केल्या, खूप काही सांगण्याचाही प्रयत्न केलाय. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवणं हे एक कर्तव्य म्हणून पोहोचवलं. बोलत असताना काही थोडीशी तीक्ष्ण उत्तरे वाटली असतील, पण तुकोबांचा वारसा आहे. जगद्गुरु सांगतात, देतो तीक्ष्ण उत्तरे व्हावयाशी बरे. आणि बोलत असताना काही तुमच्या ज्या काही जणांच्या कल्पना असतील त्याच्या पलीकडचं बोललो असेल, कारण तिथेही तुकोबराय सांगतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले बहुमता. बहुमत काय म्हणतं याच्याशी काही देणं घेणं नाही, सत्य काय आहे हा सांगण्याचा प्रयत्न. ह्या तुकोबांच्या ओळीसह थांबतो. थांबत असताना प्रत्येकाच्या घरात पुस्तकाचं कपाट यावं ही एक अपेक्षा, गडकिल्ल्यांवरती जावं ही दुसरी अपेक्षा, आणि आमच्या पोरांनी इतिहास सोनेरी घडवावा आणि जगाचा वेध घ्यावा. पुस्तक नावाची ढाल आणि पेन नावाची तलवार समस्त बहुजनांच्या पोरांनी ताकदीने वापरावी आणि अमेरिका, इंग्लंडमध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. या सदिच्छांसह या ठिकाणी थांबतो. थांबत असताना तो सुरुवातीचा जयघोष करून थांबूया. चला हात वरती आता, आणि तो जोश आपल्याला घेऊन जायचा. आणि आता घोषणा 2 असतील, एक जय जिजाऊ जय शिवराय, दुसरी तुमचं आमचं नातं काय, आणि तिसरी रक्ता रक्तात भिनलंय. एक घोषणा द्यायची पुढे चालायचं. आणि आवाज जर नाही ना आला मला सोडत नाही. तयार येऊ दे ना आवाज. तो लग्नात तयार का म्हटलं की किती आवाज मोठा असतो. करा सुरू. आता आपल्याला पण जेवायचं, तुम्हाला ते थोडस चला. परत बोलतो सुट्टी झाली ही एकीची वज्रमुख. तयार. यांचा इकडच्यांचा आवाज आला, इकडचे आता मौन. चला तू चालला थांबतो. हेच झालं आमचं. जे पुढे चाललंय ते बरोबर मागच्या कधी काय होतं सांगतात. चला तयार. जय जिजाऊ. सह्याद्री पर्यंत पोहोचवायचं नसतं, मग इकडच्यांचा घ्यायचं का नको, सगळे एकदाच बोला. जय जिजाऊ. आता झटका पण. जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. आणि पुढची गोष्ट रक्ता रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय. तयार. आता मोठं. तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. जय बळीराजा, जय बुद्ध, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय बिरसा, जय भीम, जय अण्णाभाऊ, जय वारकरी संप्रदाय, आणि शेवटी सत्यमेव जयते. सत्य की जय हो. धन्यवाद. धन्यवाद सर. याच बरोबर या अतिशय भरून टाकणाऱ्या वातावरणात